संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांनी सातत्याने या विषयाकरता जी दिशा दिली, जो संघर्ष केला, तो आपण कधीच विसरू शकत नाही। ज्यावेळी अयोध्येच्या राम मंदिराकरता अडवाणींची रथयात्रा काढण्याचं निश्चित झालं, त्यावेळी स्वाभाविकपणे अनेकांनी ही काढावी नाही काढावी, करावं नाही करावं अशा प्रकारचे विचारामध्ये अनेक दिशा असताना मोरोपंतांनी सांगितलं की नाही, आपण या संघर्षात ही अडवाणींची यात्रा काढायचा निर्णय घेतला। या काळामध्ये भोपाळमधून या यात्रेची सुरुवात झाली आणि अडवाणींच्या या यात्रेने संपूर्ण देशामध्ये अयोध्येचा प्रश्न हा मुख्य अजेंडावर आणण्याचं काम केलं। या संघर्षामध्ये अनेक लोक, विश्व हिंदू परिषदेचे अशोकजी सिंघल असतील, उमा भारती असतील, ऋतुंबराजी असतील, धर्मेंद्र महाराज असतील किंवा विशेष रूपाने अनेक साधू संत, शंकराचार्य या सगळ्यांनी या विषयाकरता आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं आणि संघर्ष केला। कारसेवक ज्यावेळी अयोध्येमध्ये पोहोचले आणि ज्यावेळी बाबरी मस्जिदीच्या त्या ठिकाणी जी घटना घडली, त्याचा इतिहासही आपल्यापैकी अनेक लोक होते। हा सगळा इतिहास केवळ एका मंदिराचा नव्हता, हा सगळा अट्टहास केवळ एका मंदिर निर्माणाकरता केवळ नव्हता, हा अट्टहास भारताची अस्मिता, भारताचा इतिहास आणि भारतीय संस्कृती आणि विरासत याला पुन्हा एकदा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी या आग्रहाकरता होता। प्रभू रामचंद्र हे आमच्या सगळ्यांचं दैवत आहे आणि प्रभू रामचंद्रांना आमच्या आयुष्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना मान्यता आहे। आपण परमेश्वरानुरूप आपण प्रभू रामचंद्रांना आपल्या जीवनात मानतो आणि म्हणून त्यांच्या जन्मस्थानी मंदिर होऊ शकत नाही तर कुठे होणार। विशेषतः या देशाच्या इतिहासामध्ये ही पण नोंद आहे की 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक पराक्रमी हिंदू राजे होऊन गेले, पण त्यांनी कुठल्या परधर्मियांचं पूजास्थान, मस्जिद कुठल्याही प्रकारे उद्ध्वस्त केली असं उदाहरण आपल्याला आता माझी तुला विनंती अशी आहे की पुस्तक मोठं आजकाल वाचण्याची मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये जरा सवय नाही राहिली। तर याचा तुझा मुलगा इलेक्ट्रॉनिकमधला, IT मधला एक्सपर्ट आहे, तो फार चांगलं काम करतो। आपल्या पुण्याला जे आपलं इतिहास संशोधन करणारी संस्था आहे भांडारकर इन्स्टिट्यूट, तिथल्या सगळ्या जुन्या ग्रंथांना डिजिटल करण्याचं काम माझा मुलगा करतो। तर त्या याच्यातून छोटे छोटे पॅरेग्राफमध्ये हे डिजिटल माध्यमातून एक छोट्या प्रसंगातून जर मांडता आलं तर ते आपण अनेक युवकांच्यापर्यंत पोहोचू शकतो। आशय बदललेला नाही आहे, विचार बदललेला नाही आहे, उद्दिष्ट बदललेलं नाही आहे, पण माध्यम बदललेलं आहे। काल आहे तस्मै नमः, जे काल होतं ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून हा अयोध्येचा इतिहास हा डिजिटल माध्यमातून जगातल्या कानाकोपऱ्यात कसा जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।